महासंघ तसेच सोलर असोसिएशनतर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथं महावितरण कंपनीच्या काही अनागोंदी कारभाराविरोधात एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की स्मार्ट मीटर लावल्यामुळे जे ऑटो डिस्कनेक्शन केले जात आहेत तर त्या ग्राहकांना खूप मनस्ताप होतोय। ऑटो डिस्कनेक्शन ही जरी चांगली पद्धत असली तरी सदोष रीडिंग वाचन असताना ज्यांच्याकडे ऑलरेडी महावितरण कंपनीकडे सोलरची थकीत थकबाकी आहे अशा लोकांना सुद्धा डिस्कनेक्ट केलं जात आहे आणि त्यांच्याकडून पैसे भरणा करूनच पुन्हा वीज जोडणी केली जाते। तर हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचप्रमाणे सोलरचे कॅपॅसिटी आता वापरलेल्या रीडिंगनुसारच आपल्याला बसवता येणार आहे। पूर्वी सँक्शन लोडप्रमाणे बसवता येत होती आणि त्यामुळे ज्यांना काही लोड एक्सटेन्शन करायचं असेल, घरात काही विद्युत उपकरणे वाढवायची असतील तर त्यांच्यावर आता पुन्हा पाबंदी आणण्यात आलेली आहे। तर या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि ज्या ग्राहकांच्या सदोष रीडिंग असताना जरी वीज डिस्कनेक्ट केली जात असेल तर त्या ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आता आम्ही सर्वजण जाणार आहोत। महावितरण कंपनीला आमची विनंती आहे की सदोष रीडिंग ज्यांचं असेल त्यांची रीडिंग तपासूनच डिस्कनेक्शन करावी, अन्यथा आमचे आंदोलन महाराष्ट्रभर याच पद्धतीने सुरू राहणार आहे।